तर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर हा ठपका ठेवण्यात आलाय। परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात सूर्यवंशींना मारहाण करण्यात आल्याचा ठपका आहे। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आलाय। आयोगाने संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून उत्तर मागितलंय। तर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात नेमकं काय? सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीत झाल्याचा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटलंय। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचं अहवाल म्हणतोय। सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणीतील नवा मोंढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली असा उल्लेख अहवालात आहे। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आणि या अहवालानंतर आयोगाने ही गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटीस बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलंय। तर पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशींची हत्या असं संजय राऊतांनी म्हटलं। सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येला गृह खातं जबाबदार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। परभणीच्या पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झाली आहे, वारंवार आम्ही तेच सांगत आहोत ना, पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खातं जबाबदार आहे। गृह खातं जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही हे सांगतायत, पण ते खोटं बोलतायत आणि पोलिसांनी त्यांना खोटी माहिती दिलेली आहे। मग याच्यावरती आता कारवाई कोणावरती करायची? स्वतः गृहमंत्री प्रायश्चित घेणार आहेत का? पोलीस स्टेशनला मारहाण करण्यात आली आणि हा मुद्दा मी सरकारच्या पुढे त्या ठिकाणी मांडला होता। त्या काय होतं की जे लोक सत्तेत आलेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या ताकदीने सत्तेत आलेले आहेत, त्यांना कुठेतरी आता असं वाटतं की आम्हाला कुणी हलवू शकत नाही, जसं ब्रह्मदेव आला तरी आम्हाला हलवू शकत नाही असं काही लोक म्हणतात। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अहंकार हा सत्तेतल्या काही लोकांमध्ये येतो आणि तोच अहंकार स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळतो। लोक काय म्हणतात, विरोधक काय म्हणतात, याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं, गोल उत्तर द्यायचं आणि माहितीला वेगळ्या पद्धतीने मांडून दिशाभूल करायचं, एवढंच काम या सरकारच्या माध्यमातून